काय करा मग? काय चाललंय? काय रे, अभ्यास केला का? काय रे भिवा, पोरांवर कशा पायी ओरडतू र? लहानी पोरं आहेत, घाबरली ना. पोरं खेळतायत तर खेळू दे, अभ्यास करतील मागावून. तू थांब बघते. काय करा मग? मी तुला किती वेळा सांगितलं की तू शिक. आज जर तू शिकली असतीस तर त्यांना पुस्तक वाचून दाखवलं असतंस, त्यांचा अभ्यास घेतला असतास. पण शिकायच्या नावाने बोंब, हे असंच जर का चालू राहिलं, आपल्या पुढच्या पिढ्या गटारात जातील, गटारात. भिवा, अरे काय काळीज हाय का नाही तुला? ती समधीकडे नुसतं डोकं चालणार आहे तुझं. कशा पायी वरडतोय बायकोवर? अरे दोन जीवांची हाय ती. तिला फुलासारखं जपायचं सोडून गर्वात तोच का रे तिच्या हाव? पण मला मला कुणी अधिक सांगितलं का नाही? मला लय भीती वाटत होती. तुम्ही आल्यापासून नाराज होते. कसं कधी सांगायचं समजतच नव्हतं. हे बघ रमा, माणूस काहीतरी कारणानेच ओरडत असतो. पण मी जे काही बोललो ते काही चुकीचं होतं का? पोरांचं शिकायचं वय आहे, त्यांनी शिकलं पाहिजे. हा नामाचा मुलगा, या नामाच्या मुलानं शाळेत जायला पाहिजे, त्यांनी शिकायला पाहिजे. तू माझं ऐक, तू शिक. अगं माझ्यासाठी नाही, आपल्या बाळासाठी तरी शिक. म्हणजे तू त्याचा अभ्यास घेऊ शकशील, तू त्याला गोष्टी सांगू शकशील. आपल्या बाळांनी खूप खूप शिकलं पाहिजे रमा. त्या पोरांनी शिकायलाच पाहिजे.